गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण बी भाग 1 सेमिस्टर 1 पेपर नंबर 1 प्राकृतिक भूगोल या प्राकृतिक विषयाचा पहिला टॉपिक आपण बघतोय. या पहिल्या टॉपिक मधील यापूर्वी आपण प्राकृतिक भूगोलाचा विषय प्रवेश असेल, त्याच्या व्याख्या, त्याच्या व्याप्ती आणि शाखा इथपर्यंत भाग बघितलेला आहे. आणि या टॉपिक मधला शेवटचा भाग आणि महत्वाचा भाग या तासाला आपण बघणार आहोत. या चौथ्या आणि महत्वाच्या मुद्द्याचं नाव आहे प्राकृतिक भूगोलाचं महत्व, अर्थात इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. आता ह्या प्राकृतिक भूगोलाच्या महत्वामध्ये अनेक मुद्दे आहेत. प्रत्येक मुद्द्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा तो भाग बघणार आहोत. प्राकृतिक भूगोलाचे महत्व हे मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आणि अनन्यसाधारण असं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याचं जे महत्व आहे ते जगातल्या तत्ववेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण दाखल घ्यायचं म्हटलं तर हवेचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये अर्थात भूगोलामध्ये महत्वाचा आहे. आणि हवेशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे कोणताही घटक आपल्या जीवनाशी संबंधित असेल आणि तो निर्मितीचा विषय असेल किंवा तो आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न असेल, खाण्याचा प्रयत्न असेल, अन्न वस्त्र निवाराच्या संदर्भात असेल, तर तो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा भूगोल विषयाशी संबंध असलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून भूगोल विषयाचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण असलेलं पाहायला मिळतं. त्यातील पहिला मुद्दा आहे बघा, शेतीच्या दृष्टीने प्राकृतिक भूगोलाचं महत्व. आता शेतीच्या दृष्टीने प्राकृतिक भूगोलाचं महत्व काय आहे? तर नैसर्गिक घटकांचा खूप मोठा प्रभाव या शेतीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. नैसर्गिक घटकाशिवाय शेती होत नाही. आणि मग शेती करत असताना ज्या नैसर्गिक घटकांचा प्रभाव असतो, मग पावसामार्फत पडणारं पाणी असेल, हवामान असेल, सूर्यप्रकाश असेल, ऊन वारा असेल, हे सर्व घटक शेतीसाठी, मातीसाठी किंवा त्या पिकांसाठी अत्यंत आवश्यक असतात. आणि ह्या सर्व घटकांचा अभ्यास ह्या प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. आणि म्हणून शेती करण्याच्या, शेती कसण्याच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं महत्व अनन्यसाधारण असलेलं पाहायला आपल्याला मिळतं. आज टेम्परेचर किती आहे, किती वेगानं वारा वाहतो किंवा कधी पाऊस पडणार आहे, उद्याचा हवामानाचा अंदाज काय आहे, हे सर्व घटक भूगोल विषयामध्ये अभ्यासले जातात. आणि मग त्या अंदाजांचा विचार करून आज शेतकरी शेती करण्याचं काम करतात. आणि त्या दृष्टीने शेतीचं महत्व हे अनन्यसाधारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा मुद्दा आहे खाणकाम व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं महत्व काय आहे? तर एखाद्या ठिकाणचं उत्खनन जर करायचं असेल, तिथली हवामानाची परिस्थिती जर अनुकूल स्वरूपाची असेल, तर तिथं उत्खनन हे चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर एखादी हवामानाची स्थिती ही प्रतिकूल स्वरूपाची असेल, ती योग्य नसेल, तर तिथं खाणकामाचा व्यवसाय होऊ शकत नाही. आणि म्हणून खाणकाम व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं महत्व हे अनन्यसाधारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जिथं अनुकूल स्वरूप आहे, हवामान असेल, उंची असेल, पर्वतीय प्रदेश असेल, दुर्गम प्रदेश नसेल, अशा प्रदेशामध्येच खाणकामाचा व्यवसाय मोठ्या पद्धतीनं विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या खाणकामाच्या उत्खनन केलेल्या मालावरती औद्योगिकरण पुन्हा ते अवलंबून असतं. आणि म्हणून खाणकाम व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण असं असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे वाहतुकीच्या मार्गाच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं महत्व. आता कोणत्या भूपृष्ठावरती कशा प्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करायची आहे हे प्राकृतिक भौगोलिक घटकांच्यावरती अवलंबून असतं. उदाहरणार्थ रेल्वे रूळ कुठे टाकायचे आहेत, रस्ते कुठे बांधायचे आहेत, किंवा लोहमार्ग कुठे तयार करायचे आहेत, जलमार्ग कुठं कशा पद्धतीनं
नियोजन करता येतंय किंवा हवामार्गाचा जो विकास आहे तो हवामानावरती अवलंबून असतो. समजा धुक्याचं वातावरण असेल, मोठ्या विजांचा कडकडाट आणि गडगडाट असेल, तर त्यावेळी विमान वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते. रस्त्यांचा विकास आपण बघायला गेलो, तर पर्वतीय प्रदेशाकडून मैदानी प्रदेशाकडे जसं येऊ, तसं रस्ते जास्त संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. रेल्वेचा आपण विकास पाहायला गेलो, तर मैदानी प्रदेशामध्ये रेल्वेची संख्या जास्त असते, रुळांची, रेल्वे मार्गाची. तर ती पर्वतीय प्रदेशामध्ये अतिशय कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून जलमार्गाचा विकास बघायला गेलो, तर जिथं दव आणि धुके वरचेवर पडतात, अशा ठिकाणी हे जलमार्ग निर्माण होत नाहीत. त्याला टर्न देऊन दुसरीकडनं जावं लागतं किंवा एखादी वादळाची परिस्थिती निर्माण झाली असेल, वारा वेगानं वाहत असेल, तर अशा ठिकाणी ह्या बोटींचा मार्ग हा वेगळा बदललेला असतो. म्हणजे हे सर्व जे घटक आहेत, भूपृष्ठ असेल, हवामानाचा प्रदेश असेल, हवेचा प्रदेश असेल, दव-धुके असेल, सोसाट्याचा वारा असेल, वादळी स्वरूपाचा असेल, ह्या संबंध घटकांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो आणि ह्या प्राकृतिक भूगोलातील घटकांना अनुसरून मगच रेल्वे रुळ असतील, रस्ते असतील, जलमार्ग असेल किंवा हवाई मार्गाचा विकास होत असतो. आणि म्हणून या सर्व वाहतूक मार्गांचा विकास जो आहे तो प्राकृतिक भौगोलिक घटकांच्यावरती आधारलेला असलेला दिसून येतो आणि ह्या सर्व घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. त्यामुळे वाहतूक दृष्टीनं प्राकृतिक भूगोलांच्या घटकांचा अभ्यास हा महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर चौथा घटक आहे जलसिंचन व जलविद्युत निर्मितीच्या दृष्टिकोनातून. आता एखाद्या ठिकाणची भूपृष्ठ रचना कशी आहे, तिथलं हवामानाचे घटक किती महत्वाचे आहेत, याचा विचार करून मग जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करतात. उदाहरणार्थ एखादं धरण आपल्याला उभं करायचं आहे, तर त्या धरणाच्या मागे किती प्रमाणात पाऊस पडतो, किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर मध्ये पाऊस पडतो, त्याचा कॅचमेंट एरिया किती आहे. जर जास्त प्रमाणात पाऊस पडत असेल आणि बांधलेल्या धरणामध्ये जास्तीत जास्त पाण्याचा साठा होत असेल, तरच तिथं ते धरण बांधलं जातं. उदाहरणार्थ ते धरण बांधत असताना तिथलं भूपृष्ठ कमकुवत आहे की ते ठिसूळ आहे की ते कठीण आहे, याचाही विचार होतो आणि हा विचार सगळा प्राकृतिक भूगोलामध्ये अभ्यासला जातो. आणि म्हणून पर्वतीय प्रदेशापेक्षा मैदानी भागात दाट वस्ती असतात आणि ह्या दाट वस्तीच्या ठिकाणी जलसिंचनाच्या सुविधा अधिक निर्माण झालेल्या दिसतात. पर्वतीय प्रदेशामध्ये जलसिंचनाच्या सुविधा खूप कमी असलेल्या पाहायला मिळतात. आणि म्हणून जलविद्युतचा विकास हा मैदानी प्रदेशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. जलसिंचनाचा विकास हा मैदानी प्रदेशामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर तो विकास पर्वतीय प्रदेशामध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर पाचवा जो घटक आहे, तो पाचवा घटक म्हणजे मानवी वसाहतीच्या दृष्टिकोनातून, म्हणजे ह्युमन सेटलमेंट त्याला आपण म्हणतो. आता मानवी ज्या वस्त्या असतात किंवा ग्रामीण वस्त्या ज्या असतात, ह्या वस्त्यांचं स्थानिकीकरण कुठं झालेलं असतं, कुठं जास्तीत जास्त लोक राहणं पसंत करतात, तर पर्वतीय प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती नसते. मैदानी प्रदेशामध्ये ती दाट लोकवस्ती असते. म्हणजे एक लॉ बनतो बघा, मैदानी प्रदेशाकडून आपण पर्वतीय प्रदेशाकडे जसं जाऊ तसतशी लोकसंख्येची घनता आणि वसाहतीचं प्रमाण हे कमी कमी पाहायला मिळतं. किंवा पर्वतीय प्रदेशाकडून मैदानी प्रदेशाकडे जसं येऊ तसं वसाहतीचं प्रमाण किंवा लोकसंख्येची घनता ही वाढायला आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीप्रवण जे प्रदेश आहेत, दुष्काळी जे प्रदेश आहेत, तिथं वसाहतींची संख्या कमी असते, वस्त्याही कमी असतात, कारण प्रगतीची कोणतीही साधनं त्या भागामध्ये निसर्गानं दिलेली नसतात. आणि म्हणून मैदानी प्रदेशामध्ये चांगली माती असते, जलसिंचनाच्या सुविधा असतात, वाहतूक व्यवस्था चांगली असते, शेती चांगल्या पद्धतीनं केली जाते, या शेतीवर आधारित उद्योगधंद्यांची निर्मिती होते. आणि म्हणून मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त आणि सेटलमेंट, त्याला आपण वसाहती म्हणतो, ह्या वसाहती मोठ्या पद्धतीनं तयार झालेल्या पाहायला मिळतात. आणि मग हा सर्व जो अभ्यास आहे वसाहतीच्या दृष्टिकोनातून, जो वैज्ञानिक अभ्यास आहे, हा वैज्ञानिक अभ्यास प्राकृतिक भूगोलाची शाखा करते. आणि म्हणून मानवी वसाहतीच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं महत्व हे अनन्य साधारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ते खूप महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सहावा, अभियांत्रिकी दृष्टिकोनातून. आता इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळे पूल बांधावे लागतात नद्यांच्या वरती, वेगवेगळी धरणं काही वेळा बांधावे लागतात, वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात, मोठमोठ्या इमारती बांधाव्या लागतात. आणि ह्या इमारती असतील किंवा पूल बांधायचे असतील, ब्रिज बांधायचे असतील, तर हे बांधत असताना
तिथल्या भूपृष्ठाचा अभ्यास खूप महत्वाचा असतो. आणि ह्या भूपृष्ठाचा अभ्यास कोण करतं? प्राकृतिक भूगोलाची शाखा करते. म्हणजे उदाहरणार्थ रस्ते बांधणी करायचे असतील, रेल्वे बांधणी करायचे असतील, इमारती उभा करायच्या असतील, कालवे काढायचे असतील किंवा धरणे उभा करायचे असतील, तर ज्या भागावरती ते उभा करायचं आहे तिथलं भूपृष्ठ कमकुवत नसेल तरच ते उभा करता येतं. ठिसूळ नसेल तरच ते उभा करता येतं. तिथला जो भाग आहे तो कठीण असावा लागतो, कठीण खडकाचा असावा लागतो. आणि कुठला भूभाग कठीण खडकाचा आहे, कुठला भाग मृदू स्वरूपाचा आहे, हे सांगण्याचं काम प्राकृतिक भूगोल करतो. आणि म्हणून अभियांत्रिकी दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं महत्व हे अनन्यसाधारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटचा भाग आहे 7वा, लष्करी दृष्टीने प्राकृतिक भूगोलाचं महत्व. मिलिटरी दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं महत्व हे अनन्यसाधारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ असा की नैसर्गिक किंवा प्राकृतिक जे घटक आहेत त्या घटकांची जाण खूप महत्वपूर्ण असते. त्याची माहिती खूप महत्वाची असते आणि त्या माहितीच्या आधारावरच सैन्यांच्या ज्या हालचाली असतात त्या हालचाली अवलंबून असतात आणि ही जाण जी आहे ती उपयोगी ठरते. नैसर्गिक घटकांचं ज्ञान असेल तर लष्करांच्या युद्धाच्या वेळेच्या नैसर्गिक घटकांचं योगदानाच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्व असतं. म्हणजे एखादी जलप्रणाली असेल, पर्वतीय प्रदेश असेल किंवा मैदानी प्रदेश असेल, ओढ्यानालांचा भाग असेल, जंगलांचा भाग असेल, ऋतुमानाचं ज्ञान असेल, हे सर्व घटक जर त्या सैनिकांना त्या अधिकाऱ्यांना माहित असेल तर युद्धाची आखणी करणं, ते युद्ध यशस्वी होणं किंवा त्या युद्धामध्ये पराजय होणं, ह्या सर्व गोष्टी ह्या नैसर्गिक घटकांच्यावरती अवलंबून असलेल्या दिसतात. इतिहासामध्ये मागे जाऊन आपण बऱ्याचशा गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला असं दिसतं की बऱ्याच वेळेला महापूर आलेले आहेत, नदीच्या पलीकडे जाता आलेले नाहीत म्हणून पराजय आलेला आहे. बऱ्याच वेळेला निसर्गानं साथ दिल्या गेल्यामुळं की ते युद्ध जयमध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कोणत्याही इतिहासामध्ये झालेला जय पराजय त्याच्या माग जे बॅकग्राऊंड असतं किंवा पार्श्वभूमी असते ती भौगोलिक घटकांची असते. आणि म्हणून लष्करांच्या दृष्टिकोनातून, युद्धाच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या हालचालीच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक घटकांचं महत्व हे अनन्यसाधारण असतं. आणि त्या दृष्टीने या मिलिटरी विभागामध्ये मिलिटरी स्कूल असतात, त्याच्यामध्ये भूगोल विषय शिकवला जातो. कृषी महाविद्यालय असतात किंवा मिलिटरी महाविद्यालय असतात की त्याच्यामध्ये भौगोलिक घटकांचं ज्ञान सांगितलं जातं, त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून त्या सैनिकांना किंवा त्या अधिकाऱ्यांना ती दिशा देण्याचं काम होतं. आणि हा प्राकृतिक घटकांचा जो अभ्यास आहे तो प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. त्यामुळे लष्करी दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचं योगदान जे आहे ते योगदान अतिशय महत्वपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या तासाला आपण या संबंध घटकांच्या वरती प्रकाश टाकलेला आहे. या मुद्द्याचं एकंदरीत सारांशाने आपल्याला बघायला गेलो तर आपल्याला असं म्हणता येईल, इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, त्याच्यामध्ये एकूण 7 मुद्दे आपण बघितले. आणि त्या मुद्द्यांच्या मध्ये मग शेतीच्या दृष्टीनं प्राकृतिक भूगोलाचं महत्व काय काय आहे, खाणकाम दृष्टीनं महत्व काय आहे, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काय आहे, जलसंचन आणि जलविद्युत दृष्टिकोनातून ह्या प्राकृतिक भूगोलाचं महत्व काय आहे, याचबरोबर मानवी वसाहतीच्या दृष्टीने, अभियांत्रिकी दृष्टीने आणि लष्करी दृष्टीने देखील या प्राकृतिक भूगोलाचं महत्व काय आहे हे आपण या तासाला बघितलं. इथं हा पहिला टॉपिक आपला संपतो आहे. दुसरा टॉपिक आपण दुसऱ्या तासाला सुरू करणार आहोत. या संदर्भामध्ये काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. काही शंका आहेत नीता? हा हा बाकीचे मुलं बी जराशी जास्त संख्येने यायला पाहिजेत, पण ते आता मी फोन करत होतो, थोडे ऍड होतात पुन्हा जातात असं व्हायलंय. ते आपण बघू इथून पुढं व्यवस्थित. हा हा ते दाखल्याचं मिळालं का? बरं ठीक आहे, मी सरांशी बोलून घेतलंय, बघूया काय करायचं ते नंतर फोन करून सांगेन मी. हा चालेल, ओके, थांबूया मग. हा